अमरावतीत शेतीसाठी वापरलं जाणारं बियाणं, खत आणि कीटकनाशकांची कृषी विभागाच्या पथकातर्फे तपासणी करण्यात आली। यात नमुने अप्रमाणित आणि नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। याशिवाय अनियमितता आढळल्यामुळे या हंगामात 54 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। शेतीच्या उत्पादनात प्रमाणित आणि दर्जेदार बियाणं आणि खतांचं मोठं महत्त्व आहे। यावर शेतकऱ्यांच्या पिकांचं भविष्य अवलंबून असतं। बियाणं खराब निघाल्यास पूर्ण हंगाम वाया जातो। यामुळे कृषी निविष्ठांचे नियमित नमुने कृषी विभागातर्फे तपासले जातात। यात नमुना सदोष आढळल्यास परवानाधारक आणि उत्पादकांना नोटीस बजावण्यात येते आणि आवश्यक ती कारवाईही केली जाते। नमुना अप्रमाणित आल्यानंतर संबंधित परवानाधारकाला नोटीस बजावली जाते आणि त्यानंतर सुनावणी आणि आवश्यक कारवाई केली जाते। यातच कृषी विभागाच्या विविध पथकांनी कृषी सेवा केंद्रातील बियाणे, खतं आणि कीटकनाशकांचे नमुने तपासले। यात काही नमुने अप्रमाणित आणि नियमांचं उल्लंघन केलेले आढळले। यामुळे या हंगामात 54 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। याशिवाय 24 परवाने निलंबित केले आहेत, तर 14 परवान्यांना ताकीद देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे। या कारवाईत बियाणांचे 16 नमुने रद्द करण्यात आले आहेत। याशिवाय 8 मध्ये निलंबन आणि 5 मध्ये ताकीद देण्यात आली। रासायनिक खतांमध्ये 23 परवाने रद्द, 10 निलंबित आणि 8 प्रकरणी ताकीद देण्यात आली आहे। तर कीटकनाशक विभागात 15 परवाने रद्द, 6 निलंबित आणि 1 प्रकरणी ताकीद देण्यात आली आहे।